सकाळपासूनच ऊन वारा पावसाची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेला वारकरी आपला बरडहून मुक्काम आटोपून सकाळीच पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ऊन आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ. तुरळक पावसामुळं रस्त्यालगत वाढलेली हिरवळ आणि टिपेला पोचलेल्या ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष अशा वातावरणामध्ये बरडहून निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज 12व्या दिवशी दुपारी सोलापूर जिल्ह्यामध्ये धर्मपुरी या ठिकाणी प्रवेश करता झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना वारकऱ्यांच्या मनामध्ये आता विठ्ठलाच्या नगरीत आल्याचं समाधान चेहऱ्यावरती पाहावयास मिळत होतं. धर्मपुरी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचे पूजन करून त्यांचे जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथावरती जिल्हा प्रशासनाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. शासनाच्या वतीनं अनेक सुविधा करण्यात आल्या असल्या तरी त्या सुविधांच्याकडं फारसं लक्ष न देता हरिनामामध्ये तल्लीन झालेला वारकरी पंढरपूरच्या दिशेने झेपावत असताना दिवसभर सुरू असलेल्या ऊन आणि पावसाच्या पाठशिवणीच्या खेळामध्ये चांगलाच रंगला होता. या वातावरणामध्ये फुगडी, भारूड तसेच अनेक खेळिया खेळत विठ्ठलाच्या ओढीने निघालेला वारकरी आनंदामध्ये न्हावून निघालेला दिसून आला. प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा करण्यात आलेल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 12व्या दिवशी नातेपुते या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम होणार आहे.